नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषायर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. सध्या बघायला गेलं तर राज्यात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि एक कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला गुजरातवरती स्थिर असलेलं दिसत आहे आणि त्याचा मुख्यतः प्रभाव बघायला गेलं तर विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दिसत आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासहित येत्या 48 तासात राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. नेमकी हे ठिकाण आहे कोणता, हा भाग आहे कोणता, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण आणि सविस्तर अंदाज घेणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सध्या ह्या मॅपच्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भ, मराठवाडा त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे आणि पावसाचा मुख्यतः जोर हा आपल्याला नाशिक, जळगाव, अकोला त्याचबरोबर नागपूर त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या देखील काही भागांमध्ये, इगतपुरी, वाडा, पालघर त्याचबरोबर इकडं सिल्वासा ह्या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे. मनमाडमध्ये देखील पाऊस असणार आहे, मालेगावमध्ये देखील पाऊस असणार आहे. आता हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे या पावसाच्या वातावरणात अतिशय जोरदार स्वरूपाची हजेरी लावणार आहे. इकडं खामगाव, अकोल्याच्या काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी तर नदी नाल्यांना पूर आलेला देखील दिसणार आहे. इकडं अमरावती, यवतमाळ या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. त्याचबरोबर वाशिम, लोणार, चिखली त्याचबरोबर हिंगोली ह्या भागांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. म्हणजे राज्यात संपूर्ण भागात पाऊस नाहीये, परंतु विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. आता यवतमाळचा जो भाग आहे या यवतमाळच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. आर्वी त्याचबरोबर मोजारी ह्या गावांमध्ये त्याचबरोबर इकडं नागपूरचा देखील संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आता ह्या वातावरणात थोडी काही वाढ होऊन, थोडा काही बदल होऊन काहीसे चेंजेस देखील होण्याची खूप शक्यता आहे. आपण पाहू शकता नाशिकवरती कमी दाबाचा प्रभावाचा जोर हा वाढत आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नाशिकला आपल्याला अतिवृष्टी आणि जोरदार स्वरूपाच्या पावसाने झोडपलेला दिसत आहे. खास करून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर नाशिकचा संपूर्ण भाग, निपाड, सिन्नर, संगमनेरपर्यंत पाऊस राहू शकतो. इकडं कोपरगाव, येवला ह्या भागांमध्ये देखील आपल्याला पाऊस राहू शकतो. राजूर त्याचबरोबर इकडे पाहू शकता आपण इगतपुरीचा ह्या भागामध्ये, गोदावरीला देखील पूर येण्याची खूप दाट शक्यता ह्या मॅपच्या अंदाजात आपल्याला दाखवली गेलेली आहे. येत्या 48 तासात हा येत्या 48 तासाचा अंदाज असणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आता उद्या आपण 7 तारखेचा देखील अंदाज बघणार आहे, परंतु महाराष्ट्राच्या इतर भागाचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होते. परंतु 7 तारखेला पाहू शकता आपण मालेगावचा संपूर्ण भाग त्याचबरोबर सटाणा आणि ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय. हा जो पाऊस हा काही ठिकाणी नुकसानकारक देखील ठरणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आता आपण जीएफएस मॉडेलचा देखील अंदाज घेणार आहे. जीएफएस मॉडेलने देखील आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे. त्याचबरोबर विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे. मराठवाड्यात आपल्याला स्थानिक वातावरण ते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या स्तरी दाखवल्यात. कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर हा कायम दाखवला आहे. परंतु 7 तारखेचा विचार करायला गेलं तर उत्तर महाराष्ट्राच्या केवळ काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि जो कमी दाब हा आपल्याला गुजरातच्या दिशेने सरकलेला, पाकिस्तानकडे सरकलेला दिसत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.